हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी शेख अब्दुल गनी. स्वागत आहे माझ्या इजिस करिअर अकॅडमी या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. नागपूरच्या आंदोलनामध्ये आम्ही सांगितलं होतं की 8 दिवसामध्ये पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन सुरू होईल. माननीय शिक्षण मंत्री यांना भेटल्याच्यानंतर त्यांनी 8 दिवसात सांगितलं होते सुरू करू म्हणून. त्यांनी त्या पद्धतीने त्यांच्या शब्दाला मान ठेवून त्यांनी सुरू केलं. ठीक आहे, त्यामुळे एकदा त्यांचे पुनश्च अभिनंदन, धन्यवाद त्यांचे. आणि रजिस्ट्रेशन सुरू होणं गरजेचं होतं न, म्हणजे प्रोसेस सुरू होण्यासाठी फायदा होईल मित्रांनो. आणि आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून याने जे उमेदवारांसाठी लेट नाईट रात्री जे सूचना आल्या त्या सूचना काय आहेत ते आपण व्यवस्थित सविस्तर समजून घेऊया. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ऑथेंटिक माहिती मी देण्यासाठी मित्रांनो, नागपूरच्या आंदोलनासंदर्भात इतर माहिती जी तुम्हाला पाहिजे असेल तर त्यांनी माझ्या जे बाकीचे लाईव्ह केलेले व्हिडिओ तिथले पाहू शकता. आम्ही या संदर्भात किती मोठं आंदोलन उभारलं होतं त्या संदर्भामध्ये. ठीक आहे मित्रांनो, काय हरकत नाही, मी जास्त वेळ घेत नाही. महत्त्वाच्या मुद्द्यावर येतो, ते आहे आपले बुलेटिन. ठीक आहे, या बुलेटिन संदर्भात उमेदवारांच्या सूचना आलेल्या आहेत, त्या आपण सूचना पाहून घेऊया. ठीक आहे, चला जास्त वेळ घेत नाही मित्रांनो. ठीक आहे, पहा आता. शिक्षक अभिज्ञता बुद्धिमत्ता चाचणी 2025 नुसार शिक्षक भरती करण्यासाठी स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी बाबत हे आहे सूचना. ठीक आहे, सेल्फ सर्टिफाय हे करण्यासाठी आहे. 15 तारखेला लेट रात्री मेसेज आलेला, सर्व झोपेत होते तेव्हा. ठीक आहे, चला. पहिला आहे शिक्षक अभिज्ञता बुद्धिमत्ता चाचणी 25 ही दिनांक 27/5 ते 30/5 पहिला टप्पा, 2/6 ते 5/6 दुसरा टप्पा. या 2 टप्प्यात आपली पेपर घेण्यात आला. ठीक आहे, त्याच्यामध्ये सदर चाचणी 2,28,808 लोकांनी नोंदणी केलेली होती, आपल्याला सर्वांना माहिती आहे. सदर चाचणी दिलेल्या उमेदवारांना स्वप्रमाणपत्र तयार करण्यासाठी त्या पोर्टलद्वारे सुविधा देण्यात आलेली आहे. म्हणजे हे पोर्टल पवित्र पोर्टलनुसार. ठीक आहे, उमेदवारांना स्वप्रमाणपत्र करताना आवश्यक असणाऱ्या तपशीलवार मार्गदर्शक सूचना स्वतंत्रपणे पोर्टल उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. ठीक आहे, शिक्षक अभिज्ञता बुद्धिमत्ता चाचणी 25 परीक्षा केवळ एक वेळ देण्यासाठी तरतूद आहे. ठीक आहे, उमेदवारांना चाचणी प्रवेशपत्र वितरित करताना चाचणीसाठी एकापेक्षा अनेक प्रवेशपत्र प्राप्त झाल्यास केवळ एकाच प्रवेशपत्राद्वारे चाचणी प्रश्न ठेवण्यास सूचित करण्यात आले होते. असे एकापेक्षा जास्त वेळा झालेल्या उमेदवार निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर सहभागी करून घेता येणार नाही. त्यामुळे अशा उमेदवारांनी निवड प्रक्रियेत सहभागी होऊ नये. सहभागी झाल्याचे निदर्शनास आल्यास त्याची कोणत्याही टप्प्यावर उमेदवारी याची उमेदवारी नोंद घ्यावी. कळलं? एका मुलानं 4 वेळेस फॉर्म रजिस्ट्रेशन केलं होतं मित्रांनो. त्यांना बाहेर काढण्यात येतं, हे त्यांना बाहेर काढायचं, ते बाहेर निघणारच आता. मागच्या वेळेस खूप मोरांनी असं डबल करून 4 5 वेळेस परीक्षा दिल्या होत्या. ते काय होणार, उमेदवारी काय करण्यात येईल, रद्द होईल. 1000 वेळेस सांगितलं मुलांना तरी ऐकले नाही. आता बसा बोंबलत. ठीक आहे, हे असा विषय आहे मित्रांनो. त्यामुळे काळजीपूर्वक आपण नुकसान करू नये. स्वार्थी लोभीपणा दाखवल्यामुळे असे नुकसान होतं. ठीक आहे, समोरचं घेऊ आपण. महत्त्वाचं काय ते घेतो आपण, फक्त असं जास्त असं हे घेणार नाही, जे महत्त्वाचं वाटलं ते घेणार. ठीक आहे, उमेदवारांना स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी दिनांक 15/12 म्हणजे 15 डिसेंबर ते 29 डिसेंबरपर्यंत मुदत वाढ देण्यात येत आहे. वेळोवेळी वाढेल, जर काही मुलांचे रजिस्ट्रेशन राहून गेले तर वाढेल, पण आता सांगू शकत नाही. त्यामुळं 15/12 ते 29/12/2025 पर्यंत ही वेळ आहे. त्यामुळे ह्या वेळेत तुम्ही काळजीपूर्वक रजिस्ट्रेशन करून घ्या मित्रांनो. ही जे 2 तारीख आहेत ना, काय 15/12, 15 तारखेपासून ते 29/12 म्हणजे साधारणतः किती दिवस, 15 दिवस पकडून चला. 15 दिवस वेळ दिलेला आहे त्याने. ठीक आहे, समजून घ्या. त्यामुळे हे थोडंसं काळजीपूर्वक लवकर भरा, गडबड करू नका. ते मी तुम्हाला सांगतच राहीन कसं काय करायचं ते. ठीक आहे, चला. TET CTTमध्ये तफावत येत असलेल्या उमेदवारांना त्याचे लॉग इनवर रिक्वेस्ट फॉर चेंज इन डाटा या मेनू अंतर्गत सुविधा देण्यात आलेली आहे. म्हणजे डाटा चेंज करू शकता. त्याच्यामध्ये तफावत कधी काय होते, रोल नंबर मागं पुढं असेल, आडनाव मागं पुढं असेल, नाव पुढं असेल, आडनाव मागं असेल, असे काही गडबडी होत असतात. त्यामुळे ते मॅच होत नसेल तर ते रिक्वेस्ट फॉर चेंज डाटा हे उजव्या हाताला लॉग इनवर दिलेलं असते, लॉग इन केलं त्यांना. ठीक आहे, त्यामध्ये ते पाहून घ्या तुम्ही. ठीक आहे, उमेदवारांनी सदर तफावत दूर करण्यासाठी आपली TET CTT मधील माहिती नोंद करून ती अप्रूव्ह करण्यासाठी आपल्या सोयीच्या निवडलेल्या जिल्ह्याकडे रिक्वेस्ट पाठवावी. संबंधित जिल्ह्याच्या EOकडे हे डाटा जात असतो, त्यामुळे जिल्ह्याकडे रिक्वेस्ट पाठवायची. ठीक आहे, ज्या उमेदवारांना TET म्हणजे हे तफावत असलेल्या लोकांना बरं का, म्हणजे EOकडनं ते EOच्या लॉगिनवर आपण ते दुरुस्ती करू शकता, व्हेरीफाय करू शकता. जर नावात काही गडबड असेल तर, चुकीची असेल तर. ठीक आहे, EO साहेबला भेटायचं, त्या जिल्ह्याला नोंद रिक्वेस्ट करायची. उदाहरणार्थ आता मी पुण्यात राहतो, मला जर पुण्याच्या EOना रिक्वेस्ट पाठवून मग मला काय दुरुस्ती करायची, तिथं संबंधित EO ऑफिसला जाऊन आपण ते करू शकतो ऑफलाईन पद्धतीनं. ठीक आहे, रिक्वेस्ट पाठवून द्यायची, ते व्हेरीफाय करण्यासाठी आपल्याला बोलवतात, करून घ्या. काळजी काय करण्याची गरज नाही मित्रांनो, काही मोठा इश्यू
नाही आहे. ठीक आहे. ज्या उमेदवारांच्या TET CTTच्या माहितीमध्ये तफावत येईल अशा उमेदवारांनी राज्यातील निवड असलेल्या जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी हे सांगितलं बघा. प्राथमिक माध्यमिक यांना सदर उमेदवार आपणच असल्याचे सिद्ध करण्यासाठी विनंती अर्ज TET CTT गुणपत्रिका प्रमाणपत्राची प्रत टेट आवेदनपत्र प्रवेशपत्र गुणपत्रिका तसंच ओळखीचा पुरावा इत्यादी कागदपत्रे घेऊन संपर्क साधावा. ते तुम्हाला तिथं बोलवतात. मी आता तुम्हाला सांगितलं तेच मुद्दा सेम इथे त्यांनी कॉपी केलेला आहे. ठीक आहे. पहा, जेथे पदवीधारक CGPA GPA लेटर ग्रेड देण्यात येते, पर्सेंटेज नसते, ठीक आहे, तेथे संबंधित विद्यापीठ संस्थेच्या निकष शेकडा गुण नमूद करावेत. येत्या 10वी 12वी पदवी पदव्युत्तर पदवी तसेच व्यावसायिक अर्हतेच्या उत्तीर्ण प्रमाणपत्रावर CGPA OGPA लेटर कसं असणार, ठीक आहे, OGPA इत्यादी श्रेणी नमूद केल्या असतात. या श्रेणीच्या प्रत्यक्ष गुणांमध्ये रूपांतर करण्याचे प्रत्येक बोर्ड विद्यापीठाचे सूत्र वेगवेगळे व स्वतंत्र असते. त्यामुळे पोर्टल अशी वेगवेगळी सूत्र देणे शक्य नाही. यास्तव उमेदवाराच्या शैक्षणिक व्यावसायिक अर्हतेच्या उत्तीर्ण प्रमाणपत्रावर CGPA OGPA लेटर ग्रेड इत्यादी श्रेणी नमूद केले आहेत. त्यांनी या बोर्ड विद्यापीठ संस्थांचे असलेले गुणपत्रांचे गुण रूपांतराचे सूत्र विचारात घेऊन प्राप्त गुण व प्रमाणपत्र या माहितीची नोंद करावी. शॉर्टकट तुम्हाला सांगू त्याच्यातलं काय, ज्यांची विद्यापीठ समजा मानून प्रत्येक, आता समजा मी पुणे विद्यापीठमध्ये शिक्षण झालं, ठीक आहे. आता हे पुणे विद्यापीठ जे आहे, ठीक आहे, पुणे विद्यापीठाचं GPA CGPA प्रत्येकाचे एक सूत्र दिलेले असते. ते आपण गुगलवर टाकलं तर ते भेटून जाते आणि त्याला कन्वर्ट टू पर्सेंटेजमध्ये करून ते डिग्रीचे सर्टिफिकेट मार्क नंबर टाकायचे, म्हणजे किती गुण पडले ते टाकायचे. काळजी करण्याचं काही कारण नाही. प्रत्येकाचे वेगवेगळे असतात. औरंगाबाद संभाजीनगर विद्यापीठ असेल, पुणे विद्यापीठ असेल, स्वामी रामानंद नांदेड विद्यापीठ असेल, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ असेल, असे प्रत्येक विद्यापीठाचे निकष वेगवेगळे आहेत पर्सेंटेजनुसार. त्यामुळे आपला विद्यापीठ कोणतं आहे ते ठरवा. जर GPAमध्ये जर पर्सेंटेज आलेला असेल तर त्याला कन्वर्ट टू पर्सेंटेज करा आणि मग ते टाका. प्रत्येकाचे सूत्र वेगवेगळे आहेत. अमरावती विद्यापीठ आहेत, संत गाडगेबाबा विद्यापीठ, ठीक आहे. असे प्रत्येकाचे विद्यापीठ वेगवेगळे असू शकतात मित्रांनो. त्यामुळं त्या विद्यापीठाच्या वेबसाईटच्या पहिल्या वेबसाईटवर ते टक्केवारी आपल्याला दिलेली आहे. त्यामुळं तिथून तुम्ही पाहू शकता. काळजी करू नका, विचारपूर्वक फॉर्म भरा. ओके. समोरचा पॉईंट घ्या बघा. काही उमेदवाराकडे इथं 10वी 12वी अर्हता नसल्याचे पोर्टलवर आपण सदर काय नोंद करता येत नाही. अशा उमेदवार समकक्ष असलेली अर्हता धारण करीत असल्यास त्या अर्हता त्या प्रकारची नोंद करावी. उदाहरणार्थ 10वीसाठी विद्यापीठाचे पूर्वतयारी अभ्यासक्रम, 12वीसाठी पॉलिटेक्निक डिप्लोमा पदविका असलेली अर्हतासारखी माहिती नोंद करावी व त्यासाठी समक्षतेचे बाबतीत पुरावे सोबत जोडावे. त्यासाठी स्वतंत्र सुविधा दिली जाणार नाही. तर हे कसं आहे माहिती आहे का, काही मुलं जसं यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ ज्यांनी 10वी समकक्ष 10वी केलेली आहे, 12वी केली नाही तर त्यांनी समकक्ष फॉर्म भरू शकतात. 7वीवर 10वीचा समकक्ष फॉर्म यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून रजिस्ट्रेशन फॉर्म आपण 10वी 12वी पास होऊ शकतो. असे काही निकष आहेत, त्याला समकक्ष म्हणतो. जसं 10वी नंतर डिप्लोमा केलं तर त्याच्याकडे 12वी नसते, डायरेक्ट इंजिनिअरिंगला सेकंड इयरला ॲडमिशन भेटते. त्यामुळं त्यांच्याकडे 12वी नसल्यामुळे त्यांनी समकक्ष जसं पॉलिटेक्निक असेल, पूर्वतयारी अभ्यासक्रम 10वीचा विद्यापीठाचा आहे, ठीक आहे, 10वीसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ हे राबवत असते मित्रांनो. म्हणजे शिक्षणात खंड पडू नये यासाठी, म्हणून अशी नोंद करत असताना त्यांना समकक्ष हे स्थान दिलेलं आहे. त्यामुळे त्यांनी पण तसं टाकू शकता. जे तुम्ही समकक्ष केले ते तुम्ही तिथं डायरेक्ट टाकून द्या, गडबड करण्याची काही गरज नाही. आता पहा 9 नंबरचा पॉईंट बघा. शैक्षणिक अर्हते अंतर्गत पदवी परीक्षे फक्त मुख्य प्रधान विषय काय अंतर्गत पदवी परीक्षेचे आपण नमूद करावे. पदवी परीक्षेच्या गौण विषयांचा समावेश स्वप्रमाणपत्रामध्ये करता येणार नाही. गौण विषयांचा समावेश उमेदवाराने स्वप्रमाणपत्रामध्ये केल्यास संबंधित उद्या कोणत्याही अपात्र ठरेल याची उमेदवाराने नोंद करावी. आता हे कसं आहे, फायनल इयरला जे विषय असतात म्हणजे तुमचे फायनल विषय असतात ते गौण नाही. मुख्य विषय कोणते आहेत, भाषा असेल, सोशल सायन्स असेल, ते फायनल इयरचे विषय त्याच्यात नमूद करावे. ते गौण नसतात, ते फायनल असतात मित्रांनो, ठीक आहे. आता पहा 10 नंबरचा पॉईंट बघा. माजी सैनिक प्रवर्गामध्ये स्वतः निवृत्त सैनिकाचा समावेश होतो, त्यांच्या पाल्यांचा होत नाही. त्यामध्ये माजी सैनिकाची पाल्य किंवा त्यांच्या पत्नीचा समावेश होणार नाही. तथापि शहीद सैनिकांच्या विधवा, पत्नीचा, मुलांचा अथवा अविवाहित मुलीचा समावेश माजी सैनिक प्रवर्गाच्या आरक्षणामध्ये नोकरीसाठी होईल याची संबंधितांनी नोंद घ्यावी. आता उदाहरणार्थ काय आहे म्हणतात, हयात आहेत माजी सैनिक, म्हणजे कसं माहिती आहे का, अनावधाने शहीद होत झाले समजा काही परकीय आक्रमणामुळे, ह्याच्या गोष्टीमुळे त्यांची जी पत्नी आहेत, अविवाहित, विधवा, ठीक आहे, विधवा पत्नी आहेत, त्यांचा मुलगा आहे, ते माजी सैनिकाचा लाभ घेऊ शकतात मित्रांनो. परंतु जे हयात आहेत ते स्वतःच घेऊ शकतात, त्यांची पाल्य घेऊ शकत नाही. हा एक मुद्दा आहे. म्हणजे जे हयात आहेत, जे शहीद नाही झाले, ते
स्वतः घेऊ शकतात. जे आपल्या काही याच्यामुळे शहीद झालेले आहेत त्यांच्या पत्नी घेऊ शकतात मित्रांनो. हे चांगली गोष्ट आहे, शासनाने ठरवलेला एक चांगला विषय आहे माहिती आहे का मित्रांनो. स्वतः असतील तर ते सैनिक घेतील, नसतील तर पत्नी, मुलगा, मुलगी जे पण आहेत अविवाहित पाहिजे बरं का. मुलाचा अथवा पण तो अविवाहित पाहिजे, ठीक आहे. त्या संदर्भात तो आहे, त्यामुळं हे काळजीपूर्वक विचार करा. हे असे प्रश्न मला खूप आले होते, सर मी करू शकतो का, असं नाही, ठीक आहे. तर समोरचा प्रश्न बघा कसा आहे ते. कोणता नंबर, 11 नंबर. बी एड आहे, BSc एड इंटिग्रेट अभ्यासक्रम उत्तीर्ण उमेदवारांनी याबाबतची नोंद स्वप्रमाणपत्र शैक्षणिक अर्था शिक्षकाखाली करावी. 4 वर्षाचं इंटिग्रेटेड असते बरं का. 4 वर्षाचं हे आता जे NEP धोरणामध्ये 4 वर्षाचा जो असते का नाही, 4 वर्षाचा जो इंटिग्रेटेड असतो का, त्या संदर्भात हे आहे, ठीक आहे. सदर अभ्यासक्रमाचा व्यावसायिक अर्हतेमध्ये विचार केला जाईल, त्यामुळे या अर्हतेची नोंद स्वतंत्ररित्या व्यावसायिक अर्हतेमध्ये करण्याची आवश्यकता नाही. बरोबर आहे. 4 वर्षाची ही डिग्री PG असते, त्यामुळे त्याला वेगळे करण्याची गरज नाही असं त्याने सांगितलं आहे. जसं पुणे विद्यापीठामध्ये इंटिग्रेटेड आहे, NEP नवीन शिक्षण धोरणामध्ये हे लागू केलेलं होतं, तिथून ही सुरुवात आहे मित्रांनो, ठीक आहे. 12 नंबर पहा, स्वप्रमाणपत्र करण्यासाठी अडचण असल्यास epavitra25@gmail.com या ईमेलवर संपर्क साधावा, ठीक आहे. अशा पद्धतीने हे पोर्टल आहे, त्यामुळं काही काळजी करण्याची गरज नाही. तुम्हाला सांगितलं आता कळाला मुद्दा काय आहे ते. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला शॉर्टकट कन्क्लूड आहे की तुम्ही 15 डिसेंबर ते 29 डिसेंबर ही तारीख आहे रजिस्ट्रेशनची, ठीक आहे, रजिस्ट्रेशनची. दुसरा मुद्दा काय आहे, जे माजी सैनिक आहेत, माजी सैनिक म्हणजे जे स्वतः रिटायर्ड झालेले आहेत ते भरू शकतात. ते जर शहीद झाले किंवा अनावधानी जे परकीय आक्रमण ह्या अशा गोष्टीमुळे त्यांना वीरगती प्राप्त झालेली असेल तर त्यांची अविवाहित मुलगा म्हणजे मुलगा तर असणारच घरचा मेंबर, त्यामुळे मुलगी अविवाहित असली पाहिजे किंवा पत्नी, ते माजी सैनिकाचा लाभ घेऊ शकतात. हा 2 मुद्दे महत्त्वाचे. त्यानंतर तिसरा जे आहे हे अशा पद्धतीने हे दिलेलं आहे, ठीक आहे मित्रांनो. आणि इतर जे आहेत काही मुद्दे हे 12 एकूण रजिस्ट्रेशनसाठी आलेले, रात्री सेल्फ सर्टिफायसाठी आलेले मुद्दे आहेत. ही 2 महत्त्वाचे फॅक्ट आहेत. आणि तिसरा जे आहे परत ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं आहे, एका मुलाचं, एक मुलगा 4 वेळेस जर रजिस्ट्रेशन केलं असेल, 3 वेळेस म्हणजे 1+1 म्हणजे कमीत कमी 2 वेळेस जर रजिस्ट्रेशन केलं असेल ना तर तो बाहेर पडणार. तुम्ही पहा, आणि याला बाहेर करण्यासाठी मी स्वतः पाठपुरावा करणार. काय माहिती का, असे दलिंदर लोकांमुळे आहे ना आपली भरती बदनाम झालेली आहे मित्रांनो. नुसती बोगसगिरी चालू आहे, ठीक आहे. यांना असं वाटते की सर्व काही चालते, ठीक आहे. उमेदवार त्यामुळं 15/12 ते 19/12 पर्यंत हा एक निकष दिला आहे. CTTचं तुम्हाला रिक्वेस्ट काही चेंज असेल तर संबंधित तुम्ही कोणत्याही जिल्ह्यामध्ये करू शकता, महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यामध्ये तिथे रिक्वेस्ट पाठवून तिथे तुम्ही करू शकता. आता उदाहरणामध्ये सर मी तर नांदेडचा आहे किंवा मी लातूरचा आहे, मी पुण्यात राहतो, तिथं करू शकतो का, तर हो. त्याच जिल्ह्याला तुम्ही समजा तुम्ही लातूरचे आहात, ठीक आहे, तुम्ही पुण्यामध्ये राहता, तर संबंधित EOला तुम्ही पुण्याच्या रिक्वेस्ट करून तिथे तुम्ही दुरुस्ती करू शकता. पण ते करत असताना सर्व कागदपत्रे तुम्हाला लागतील. ते कागदपत्रे कोणकोणते आहे, तुमचं हॉल तिकीट असेल, रोल मार्कशीट असेल, तुमची 10वी-12वीची प्रमाणपत्र सर्टिफिकेट असतील, सर्व गोष्टी तिथे घेऊन जावं लागणार आहे. त्यांना एका वाक्यात पटवून द्यावं लागणार आहे की तो मीच आहे, म्हणजे दुरुस्ती करण्यासाठी आलेला तो सदर व्यक्ती मी स्वतः आहे, हे त्यांना पटवून द्यावं लागेल. तेव्हा कुठं ते विषय तुम्हाला चेंज करता येतील. ते पूर्ण अधिकार संबंधित शिक्षण अधिकाऱ्यांना दिलेले आहेत मित्रांनो. त्यामुळे हे रजिस्ट्रेशन कसं करायचं, काय करायचं, ह्याच्यात सूचना काय आहे ते तुम्हाला मी सांगितलेले आहेत. आवर्जून हे समजून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत ही माहिती पाठवा मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल, ठीक आहे. अजून काही समस्या असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, त्याच्यानंतर अपडेट मी तुम्हाला देत जाईल. आणि हे सर्व फलित आहे नागपूर आंदोलनाचं मित्रांनो, त्यामुळे आपण इथं कुठेतरी जिंकलो आहे, ठीक आहे. धन्यवाद.